नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या भीमाशंकर जंगल या मेडिसिन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज ठाणे ऑफिसला एक सर आलेले आहेत आपले। त्यांनी आपल्याकडून याच्या आधी एक औषध घेतलं होतं। त्यांनी कोणतं औषध घेतलं होतं आणि त्यांना कशा प्रकारे रिझल्ट भेटलं होता ते एकदा त्यांच्याकडून जाणून घ्या। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते मला बोलले की मुळव्याधचं घेतलं होतं, तरी एकदा त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांनी कुठलं घेतलं होतं औषध आणि कशा प्रकारे रिझल्ट भेटला। तर तुमचं नाव सांगा। नमस्कार, मी संतोष गोंडे। मला मुळव्याधाचं कुठून आला तुम्ही ते सांगा। ठाण्याहून आलो, आपण मुंबई डोंबिवलीहून आलेलं आहे। डोंबिवलीला कुठे राहता? डोंबिवली कोळेगाव पाईपलाईन बदलापूर। वय किती तुमचं? वय आता माझं 45 आहे। ओके, तुम्ही आता कुठलं घेतलं होतं औषध आपल्याला? पहिलं मी मुळव्याधाचं औषध घेतलेलं, पण त्या अगोदर मी बराच औषधं मेडिसिन डॉक्टरकडून घेतलं, पण काय फरक पडला नाही आहे। ट्यूब वगैरे घेतली पण मला काय फरक पडला नाही। पण मी व्हॉट्सअपवरून तुमचं हे करून मग त्याच्यावर मला भेटलो। त्यामुळे औषध घेतल्यानंतर मला परत याची गरज लागली नाही। खूप अगदी 100% फरक पडला आणि हे औषध खूप चांगलं आहे, सर्वांनी घ्यावं असं माझी इच्छा आहे। तुम्हाला मुळव्याधचा त्रास कधीपासूनचा होता? माझा मुळव्याध 6 महिन्यापासून चालू होता। 6 महिन्यापासून मी औषधं ट्यूब वगैरे घेऊन पण काय फरक पडला नाही। म्हणून मी औषध घेतलं तर मला खूप अगदी 100% फरक पडला। त्याच्यानंतर मला काही औषधाची गरज लागली नाही, मला फरक पडला। अच्छा, तुम्ही औषध आता एक आपल्या ग्राहकांना पेशंटला सांगू शकता तर तुम्ही घेण्याची पद्धत कशी होती आणि तुम्ही पथ्यपाणी काय पाळलं ते पण सांगा। म्हणजे काही लोकांची पथ्य म्हणजे मी काय तेलकट वगैरे काही जास्त खाल्लं नव्हतं। ओके, बाकी मी नॉर्मल असं जेवणच करत होतं। असं काही वेगळं असं पथ्य असं खास पाळलं नाही ना? नाही। ओके, तर तुम्हाला महिन्याभरात क्लिअर झाला? म्हणजे काय त्रास होता मुळव्याध नेमकं? मुळव्याध म्हणजे आत जळजळ व्हायची आणि एक साईडला थोडी बसता दोन व्हायचा। बसता उठता त्रास व्हायचा मला। ऑफिसला बसताना पण म्हणजे प्रवास करताना पण त्रास होता। त्याच्यामुळे हे म्हणजे पहिलं जे मी औषध घेत होतं त्याच्यामुळे मला बसणं पण जमत नव्हतं आणि खूप त्रास होता। पण हे औषध घेतल्यानंतर मला एकदम रिलॅक्स वाटलं आणि काही प्रॉब्लेम महिनाभरातच म्हणजे पहिल्या एका डोसमध्ये। म्हणजे किती दिवसात तरी अंदाजे रिझल्ट भेटायला सुरुवात झाला? म्हणजे 10 दिवसातच मला जाणवलं फरक जाणवला। महिनाभरात पूर्ण क्लिअर झाला। ओके, तर ह्या सरांनी आपल्याकडून औषध घेतलं होतं, त्यांना अशा प्रकारे रिझल्ट भेटला आहे। म्हणजे पहिल्या डोसमध्येच रिझल्ट भेटला, म्हणजे 10 दिवसात काहीतरी त्यांना त्रास कमी झाला असं म्हटले ते। आणि महिनाभर औषध पूर्ण केलं त्यानंतर पूर्णपणे मुळासकट निघून गेलं। 100% रिझल्ट भेटला। जो कोंब होता तो निघून गेला। बरेच लोक कोंबसाठी ऑपरेशन करतात, मुळव्याधचं ऑपरेशन करतात, पण त्या सरांनी ऑपरेशन केलेलं नाही। त्यांनी नॅचरली आपल्या औषधाने त्यांचा जो मुळव्याध होता तो पूर्णपणे घालवला आहे। तर माझं सुद्धा एकच म्हणणं आहे बऱ्याच लोक आपल्या पेशंटला, जर तुम्ही ऑपरेशन करत असाल तर ऑपरेशन करून सुद्धा बऱ्याच लोकांना हा त्रास होतो। त्यापेक्षा तुम्ही एक आपलं औषध घ्या, आयुर्वेदिक औषध आहे आणि ही गावठी औषधं जर तुम्ही वापरली तर तुम्हाला ह्याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट वगैरे असा होत नाही। आणि जरी आपली ही अशी औषधं आहेत की समजा एखाद्या मुळव्याधचं औषध मी मुळव्याधचा पेशंट आहे तर त्याला मी चुकून किडनी स्टोनचं दिलं किंवा किडनी स्टोनच्या पेशंटला चुकून मुळव्याधचं दिलं, कुठली औषधं कुठल्याही पेशंटला दिली तरी त्याचा साईड इफेक्ट होत नाही। ही अशी औषध आहेत दुर्मिळ की काही लोकांना मुळव्याध जरी नसेल तरी त्यांनी ते औषध खाल्लं तरी त्यांना रिझल्ट भेटतो। तर जर हा व्हिडिओ जर तुम्हाला कोणाला आवडला असेल तर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर तुमचे जे काही जे रिझल्ट असतील ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाठवून द्या। किंवा जर कोणी जवळपास असेल राहणार तर तुम्ही ठाणे ऑफिसला येऊन आपले फीडबॅक सांगू शकता। धन्यवाद।